आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयामधील महत्त्वाच्या सुनावणीची। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं भवितव्य आज ठरणार आहे, त्यामुळे या संदर्भातल्या घडामोडीकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। दुसरी महत्त्वाची बातमी आहे झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची। पुण्यामधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आज अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांची खारगे समितीसमोर सुनावणी होणार आहे। दरम्यान याच जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन अंजली दमानिया अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाल्यात, त्यामुळे तिथे काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तिसरी महत्त्वाची बातमी आहे सिडको जमीन गैरव्यवहाराची। सिडको जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे, कारण जमीन घोटाळ्याची चौकशी होणार आहे। त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे, त्यामुळे याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल।